मी मनोज जरांगे यांना देखील सांगतो, आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रात अच्छा कुत्रे सोडले अंगावर, एक मनोज जरांगे सारखा सोडला. ठीक आहे. आमदार साहेब असं का बोलतायत? देवाच ठाऊक. बोंडे साहेब तर पाटलांना कुत्रा बोलले. अशी असते का बॅटिंग? हो, असं काहीतरी विचित्र बोलल्याने पब्लिक तुमच्यावर हसतंय. नारायण राणे आणि त्यांच्या पोरांसारखं तुमचं हसं होतंय. सर्व पक्षीय आमदारांना एक मतदार म्हणून सल्ला आहे, मराठ्यांची तुम्ही मदत करू शकत नाही, हरकत नाही, मराठी आता सक्षम आहेत स्वतःची मदत स्वतः करून घ्यायला. पण असं काहीतरी विचित्र बोलून तुम्ही राजकीय वातावरण खराब करून घेऊ नका. तुम्ही ऑलरेडी मराठा मतदाराच्या रडारवर आहात. असं काहीतरी विचित्र बोलून तुम्ही स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावून घेऊ नका. मराठी एका झटक्यात तुमचा राजकीय काउंटडाऊन सुरू करतील. कसं ते सांगतो. मी एक सर्वसामान्य मराठा मतदार आहे. मला एक 3 वर्षाची मुलगी आहे. जो कोणी तिच्या भविष्याच्या, तिच्या शिक्षणाच्या आड येईल त्याला मी सोडत नसतोय. बोटाला इथे शाई लावून त्याचा संवैधानिक पद्धतीने करेक्ट कार्यक्रम. आता तुम्ही म्हणाल की माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? माझ्यासारखे लाखो मराठा तरुण तुमच्या आसपास समाजामध्ये फिरत आहेत. त्यांच्या मनात जबरदस्त राग आहे तुमच्याबद्दल. फरक एवढाच आहे की मी बोलण्याची हिंमत करतो. ते बिचारे प्रपंचात अडकलेत, बोलू शकत नाही. पण ते पण गुपचूप कार्यक्रम करणार संवैधानिक पद्धतीने. तुम्ही शरद पवारांबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल, महाविकास आघाडीबद्दल जे बोलायचं ते बोला. तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ. पण जरांगे पाटलांबद्दल जर का काही बोलाल तर लाखोच्या संख्येने जखमी वाघ अंगावर घ्याल. तुमची राजकीय कारकीर्द आणि तुम्ही विचार करा. एक मराठा, लाख मराठा.